मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं 99% बांधकाम पूर्ण झालंय। त्याचं उद्घाटन येत्या 1 मे रोजी होणार आहे असं कळतंय। खंडाळा घाट विभाग टाळल्यामुळे या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ जवळपास 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार आहे। पहिल्या 6 महिन्यांसाठी फक्त प्रवासी कार आणि बसेसना परवानगी असेल, तर अवजड वाहनं सध्याच्या मार्गावरूनच सुरू राहणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा अति महत्त्वाचा असा मिसिंग लिंक हा प्रकल्प अगदी अंतिम टप्प्यात असून आपण आता सध्या त्याच मिसिंग लिंक दरम्यान ज्या दोन डोंगरांच्या मध्ये टायगर व्हॅली मध्ये जो काही ब्रिज बनतोय, तारांचा ब्रिज बनतोय, त्या ब्रिज वरती आपण आता आहोत। आपण माझ्या मागे बघू शकताय की हा जो काही वायर हेडेड जो काही ब्रिज आहे हा बनतोय। दोन डोंगरांना जोडणारा, दोन बोगद्यांना जोडणारा हा खोपोली आणि लोणावळा याच्या दोन सीमांना जोडणारा हा एकंदरीत 600 मीटरचा ब्रिज हा बनलेला आहे। आणि असं सांगण्यात येते शासनाकडून की येत्या 1 मे रोजी हा जो काही प्रकल्प आहे मिसिंग लिंकचा हा चालू होणार आहे। त्यासाठी बऱ्याचशा ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यांच्या टेस्टिंग आहेत, त्या सध्या टेस्टिंग इथे सुरू असलेल्या आपल्याला दिसत आहेत। अगदी शेवटचा रंगरंगोटीचा हात मारताना देखील इथे आपल्याला दिसतोय, जेणेकरून एकंदरीत ह्या 1 मे रोजी हा जो काही प्रकल्प आहे, हा जो काही मिसिंग लिंकचा रस्ता आहे हा अगदी लोकांसाठी सुरू केला जाईल असं एकंदरीत आतापर्यंत सांगण्यात आलेलं आहे। त्याच दृष्टिकोनातून येथे काम चाललेलं दिसतंय। 8 पदरी असलेला हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे लोणावळा सिटीच्या म्हणजे लोणावळा शहराच्या खालून अगदी जाणार आहे। लोणावळा जी लेक आहे त्याच्या खालून हा मार्ग जाणार आहे आणि तो कुसगावला निघणार आहे। याचं उद्घाटन खरं तर काम या मार्गाचं पूर्ण झालेलं एकंदरीत दिसतंय आणि याचं उद्घाटन हे येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी करण्यात येणार आहे असं एकंदरीत सांगण्यात येत आहे।